विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी या उद्देशानं जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन शहरभर करण्यात आलं होतं। कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त आज शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी मज्जा मस्ती मराठीत खेळ आणि बक्षिसे जिंका हा अभिनव उपक्रम राबवला। यामध्ये विद्यार्थ्यांना 30 सेकंद फक्त मराठीत बोलणे, इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द सांगणे अशा प्रकारचे प्रश्न विचारून हा खेळ रंगला। गंमत म्हणजे अनेकांना एकही मराठी शब्द न वापरता 30 सेकंद बोलता नाही आले, तर अनेकांनी हा टास्क सहज पूर्ण केला। उदाहरणार्थ कॉलेजसाठी महाविद्यालय हा शब्द किंवा रोडसाठी रस्ता हा शब्द अनेकांना आठवला नाही, मात्र हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेत मराठीचा वापर वाढावा ही अपेक्षा व्यक्त केली। या अभिनव स्पर्धेचं आयोजन शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केलं होतं। यात शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, परीक्षित शिरोळे, सचिन ननावरे यांच्यासह विभागाध्यक्षांनी आयोजनात सहभाग घेतला। पुढे राहणार मारुती मंदिराच्या इथे पुढे आजूबाजूला इकडे असं लागलं कॉलेज शब्द सापडलेला आहे आपल्याला। ठीक आहे, त्यामुळे पहिल्या प्रकारामध्ये आपण आहोत खूप आहे। फोन हा पण इंग्रजी शब्द आहे। कॉलेज लेक्चर आज मराठी भाषा दिन कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या प्रेरणेतून महाराष्ट्र सैनिक असं राज्यात उत्साहात साजरा करतात। आज आम्ही पुण्यात मनविसेच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात जाऊन विविध प्रमुख रस्त्यांवरती तरुणाईमध्ये स्वतः जाऊन मज्जा मस्ती मराठीत हा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलाय। या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही काही धमाल प्रश्न घेतोय, काही मनोरंजनात्मक आम्ही खेळ या ठिकाणी विचारतोय, प्रश्न घेतोय आणि यातनं जे विद्यार्थी जिंकतील त्यांना आम्ही आकर्षक अशी बक्षिसं देतोय आणि आगळ्या आणि अनोख्या पद्धतीनं आज आम्ही येतोय। विविध महाविद्यालयात आज आम्ही गेलोय आणि या ठिकाणी आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। तुम्ही बघत असाल या ठिकाणी आज आम्ही FC रोडला आता आहोत, प्रचंड या ठिकाणी तरुणाईचा प्रतिसाद आहे। विविध महाविद्यालयात प्रतिसाद, अजून आम्ही 2 महाविद्यालयात जाणार आहेत। शेकडो बक्षिसं आतापर्यंत सगळ्या मराठी तरुणाईंनी घेतलेली आहे आणि मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा हाच आहे की या मराठीची गोडी, मराठीची रुची ही सर्व लोकांमध्ये वाढावी। आपल्या सर्वांनी मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा, त्याचा प्रसार करावा आणि मराठीचा शब्द रचना मराठीचा जी गोडी आहे ती संपूर्ण लोकांपर्यंत जावी। आज एक प्रमुख उद्देशाने आज आम्ही मराठी भाषणाचा हा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। मजा येते, तुम्ही बघत असाल खूप प्रयत्न करतात आणि आपण बोली भाषेतली मराठी बोलतो, काय झालं इंग्लिशचा वापर आपण खरं जास्त करतोय, हिंदीचा वापर आपल्याकडे जास्त झालाय। पण त्यामुळे जर शुद्ध मराठीत 30 सेकंद बोलत असेल तर कधी तारंबळ होतो आणि याच्यातून त्यांना सदर येते की आपण कसं मराठीमध्ये बोललं पाहिजे किंवा मराठी म्हणी असतील, मराठी गावांची नावं असतील, आपल्या मराठीतील कर्तृत्ववान लोक असतील, त्या कर्तृत्ववान लोकांच्या बाबतीतचं बोलणं असेल मराठीमध्ये, अशा विविध मार्गाने तरुणाईला ते खूप प्रचंड आवडतं आणि स्वतःहून आता आमच्याकडे थांबलेत की आम्हाला या खेळामध्ये सहभागी व्हायचं। हजारो आतापर्यंत आम्ही वाटतं कमी शेकडो बक्षिसं वाटली आहेत। हजारो तरुण आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून हा कार्यक्रम करतो, 2 वाजले दिवसभर आमच्याकडे या ठिकाणी तरुण मोठ्या संख्येने आज आलेले आहेत। मला वाटतं या आमच्या कार्यक्रमाचं खरंच एक जर काही फळ असेल तर हेच आहे की आमच्याकडे इतकी तरुणी आकर्षित होतात आणि स्वतःहून मराठीच्या बाबतीत स्वतःचं ज्ञान आजमावून घेण्यासाठी आज ते लोक इथे येतात, आम्हाला बरं वाटतं। दरम्यान शहराच्या विविध भागात मी मराठी स्वाक्षरी मराठी हे अभियान राबवण्यात आले। शनिवार चौकात वसंत खुटवड आणि सारंग सराफ यांनी या अभियानाचं आयोजन केलं। याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भल्या मोठ्या फ्लेक्सवर मराठीमधून स्वाक्षरी करत मराठी भाषेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं। या ठिकाणी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत उपक्रमाचं कौतुक केलं। या ठिकाणी राहुल मुंगले या कॅलिग्राफी कलाकाराने येणाऱ्या प्रत्येकाला त्याची स्वतःची मराठी सही करून ते भेट कार्ड भेट दिले। यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।